दिंडोरी तालुक्यातील रासेगाव शिवारात 6.64 लाखांचा अवैध गुटखा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत आहे. आज दिनांक 16/4/2024 रोजी रात्रीच्या सुमारास दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत पेठ गुजरात महामार्गावर रासेगाव फाटा परिसरात काही संशयित इसम एका राखाडी रंगाचे इनोव्हा कारमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिंडोरी पोलीस स्टेशन हद्दीत रासेगाव फाटा परिसरात सापळा रचून इनोव्हा कार क्रमांक MH1 BF 7208 मध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा इसम नामे आसिफ शाफिक पठाण वय 26 राहणार वडाळा गाव भारतनगर नाशिक यास ताब्यात घेतले. त्याचे कब्जातून 6,64,530 रुपये किमतीचा अवैध गुटखा व इनोव्हा कार असा एकूण 14,64,530 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोडे, पोलीस हवालदार किशोर खराटे, प्रवीण सानप, पोलीस नाईक प्रदीप बहिरम, गिरीश बागुल, विनोद तिडे यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे. नाशिक तेज डिजिटलसाठी मुख्य संपादक सुदाम हळदे, नाशिक.